वाह, किती सुंदर जंगल आहे. हो ग रे, त्यात काय सुंदर दिसलं. सगळीकडे तर जंगलच जंगल आहे. त्यामध्ये काटे कुठे आणि त्या काटेकुट्यामध्ये किती कुवळे आहेत बघ, कुवळे. अगं हो ना. पण काही असो, निसर्गाची सुंदरता ही वेगळीच असते, हो की नाही ग? अगं हो ग राधे, त्यात काय निसर्गाची सुंदरता. एकदा अंगाला लागले की समजेल निसर्गाची सुंदरता काय असते ती. आता तुला काय झालं? अगं फुले लागले. अगं त्यांना लागायला पाहिजे, तुला कसे लागले? लागले ग. तू माझ्या बाजूने आहेस की त्यांच्या बाजूने? नाही ग, मी तुझ्यासोबत आहे. मग अशी कशी करतेस तू? लागले ना, जाऊ दे, सोड ना. तुम्ही बोलतच असलात, आपल्याला खूप पुढे जायचं आहे. अरे आम्ही कुठे बोलतो, त्याच बोलतायत.
अरे चंद्रा तू माझ्या छोट्या छोट्या शब्दानं का झोमतेस ग? ए राजे, मला काही हौस नाही तुझ्या तोंडाला झोंबायची. एकतर इथे कुठे बसायची सोय नाही. कशाला? झालं इथं अगं विश्रांतीला. मग ते विश्रांती घेते. अगं तुला माहिती आहे का? काय ग? अगं इथं काय पटकन होऊन बसलं की 2-2 तास सुद्धा मागत नाही. ए, काय बोलते? माझ्यापेक्षा तर तुझं फटकन मोठं आहे असू बघ. दे असू दे. सांग का सर्वांना तुझी लपडी कुठे कुठे चालू आहे ती. सांग ना, काय झालं सांग. तुझी लपडी आहेत ना हिला सुद्धा पण माहिती आहे का? काय ग? बघ ही मला कशी बोलते ती. माझी लपडी माहितीये आणि तू काय करतेस ग? मी काय करते सांग? अगं तू सकाळचं करतेस आणि रात्रीचे पण ऑनलाईन असतेस. मग मी ऑनलाईन आहे तर तुझं का? म्हणजे असं झालं स्वतःच्या डोळे ढाकून दुसऱ्याचं का वाकून. असू दे. अगं बघ ना कशी बोलते ती. राधा हिला समजाव हा. अगे चंद्रा, तुला माहिती आहे का माझी लपडी? हो ग मला तर माहित आहे. तुला कोणी सांगितलं? मला तर तुम्ही सांगितलं. थांब तुला नंतर बघते. अगं पोरीनो आता भांडण बसणारच की बाजारला आम्ही जाऊ. ठीक आहे चला मग. मग चल चल. वा पोरीनो पोचलो इथवर. वा 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 वा. पोहोचलं मथुरेला. पोहोचलं मथुरेला. अगे मथुरा आहे मोठमोठे राजवाडे झाडे जोडे नाहीत. म्हणजे राधेने आपल्याला फसवले तर. अगं हो ग. काय ग राधा अशी करतेस? एवढ्या हौशीने आले बाजाराला आणि तू लागली फसवायला. अगे तारा तुला सांगतो भाऊ मी फार थकले आहे बघ अगदी. अगं चंद्रे, अगे तुझा गैरसमज आहे बघ. समज गैरसमज इथं. मी आले बाजाराला आणि तुम्ही असं करताय. बाजाराला जाऊ कशी? कशी ऐका कशी मी जाऊ. अगं गप्पच का जशी तुला एकटीलाच पडली. आता हिला काय झालं? मी का ओरडते? अगं मग तू ऐकलंस काय? अगं आपण इथवर पोचलोय. रस्ता अजून खूप पुढे आहे बघ. अगं हो, रस्ता खूप पुढे आहे. मग आपण का थांबलोय? सुंदरा, चांगलाच प्रश्न आहे. हा मी राधेला विचारते का थांबलोय. काय ग राधे, कागद थांबलोय पण इथे? करा तुम्ही बोल राधे राधे आणि तुमच्याच भलतेच वांदे. अगं पोरीनो आपण इथे का थांबलोय? कारण आपल्या रस्त्याचे माहित नाही म्हणून आपण इथे थांबलोय बघ. वाटलंच मला. तर या मुद्द्यावर कशाने आल्या? आता काय बोलून घ्या मावशीला. बर बोलवते हा. अगे मावशी लवकर ये लवकर. मी झुमका काजळ लाली लावून येते पोरीनो आज ग.
मावशी आली मावशी आली मावशी आली मावशी आली मावशी तू आलीस. अगं मी आली पण इकडून कोण गेली? अगं मावशी मीच होते. अगं तूच होती. अगं मावशी तू आलीस पण इथं केवढा मोठा झाला बघ. काय ग? आनंद. आनंदच ना. अगं हे जे काय म्हणजे नीट बोल लोकांना वेगळंच वाटायचं. लोकांना काय तसंही माहिती आहे तुझं काय. असू दे काय ग इथं माहिती आहे ग? अगं मावशी तुला पण सांगू. अगं सांग ना ग तिचं काय आहे? खूप काही आहे. काय आहे? लपडी. लपडी? अगं सुंदर तुझी लपडी आहेत. मावशी मी तुला नंतर सांगते. तुझ्याकडे मी नंतर बघते. हा अगं मावशी तुला यायला उशीर झाला. अगं चंद्रा ते होय. अगं मी की नाही माझ्या नवऱ्याला पाजत होती बघ. काय? अगं मी माझ्या नवऱ्याला पाजत होती. काय पाजत होती? काय पाजत होती? काय पाजत होती? काय पाजत होती? बघितलंच मावशी केवढा मोठा. अगं चंद्रा आनंद. तुझा आनंद बघ गगनात सुद्धा मावत नाही. माझा खूप मोठा आहे आनंद. हो ग आनंदच ना. हो मावशी माझा आनंद. पण तू काय पाजत होती? अगं ते होय मी विसरली होती बघ. अगं मी की नाही आजारी नवऱ्याला औषध पाजत होती. अगं मग असं बोल. आम्हाला काही वेगळंच वाटलं. अगं हो. अगं चंद्रा तू अर्थाचा बेअर्थ करते बघ. ती तशीच आहे. हो ना. हो मावशी. अगं हे राधे काय ग मावशी? हे मावशीला कशासाठी हात मारला? अगं मावशी आम्ही पोरी मुली मथुरे बाजार जात असो पण आम्हाला रस्त्याची माहीतच नाही म्हणून तुला हाक मारली बघ. अगं राधे थाट केलास माठ भरलास आणि मथुरे बाजारी चाललीस. तुला रस्त्याची माहित नाही म्हणून या मावशीला हात मारलास. अगं हो ग. अगं तू बाजारी चाललीस खरी पण विक्रीला कोणता माल घेतलाय तो सांगितला पाहिजे बघ. मावशी सांगितलं पाहिजे. अगं त्याशिवाय राधे तुमच्या मायाची हरवणी देणार कशी? मग मावशी मी एकट्याने सगळ्यांचं सांगितलं तर चालेल का? नाही राधे मला एकेकीने सांगायला पाहिजे बघ. पण मावशी मग तुला वाटेल तिला विचार. हो ना. हो. विचारू ना. हो विचार. मग विचारते बघ. हो. अगं तारा अशी समोर ये बघू. काय ग मावशी? अगं काय ग काय तू कोणता माल विक्रीसाठी आणलाय? ऐक मग मग ऐकते हा सांग लवकर. मावशी पप्पी नाही दिली म्हणून बसली रुसून. अगं कुणी ग? अगं माझ्या ह्यानी ग. गणित ना भाच्याने नाही ना. अगं नाही ग. हल्लीच्या मुली बाहेरपणे आजकाल म्हणून विचारला राधून नको मारू. अगं नाही ग मावशी मी नाही ग त्यातली. नाही ना. नाही. मग सांग लवकर बघू. ऐक मग पप्पी नाही दिली म्हणून बसली रुसून. मावशी ऐकते पप्पी नाही दिली म्हणून बसली रुसून आणि ताकाचा माठ आणलाय बघ घासून पुसून. हो मावशी. काशी पुसून. हो. मग सर मागे अगं ते चंद्रा अशी समोर ये बघू. काय ग मावशी? बघ काय काय खरोखर चंद्रावाने आली बघ. काय मावशी अगं तू कोणता माल आणलाय विक्रीसाठी? ऐक मावशी मग सांग तर. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. अगं ते जोडावंच लागतात. लाल मणी तोडले काळे मणी जोडले 2 दह्याच्या माठासाठी 7 माठ तोडले. अगं मावशी यात काय चावड? अगं 2 दह्याच्या माठासाठी तू 7 माठ तोडलेस म्हणून आवड ते म्हटली. रिकामे होते ना. रिकामच होते ना. हो बरोबर मावशी. होते ना. नाही. मग सर माझे बघू. अगं हे सुंदर अशी समोर ये बघू. अगं काय ग मावशी? अगं काय आली बघ कशी. काय ग मावशी अगं तू काय कोणता माल आणला विक्रीसाठी? मावशी सांगितलं पाहिजे. अगं हिरा त्याशिवाय मी तुझ्या माळाची हरवणी देणार कशी? सांगते ऐका. मग सांग तर. अगं मावशी लग्नाला लागतात हार आणि तुरे. ऐकलं का? ऐकते लग्नासाठी हार आणि तुरेच लागतात बघ. मावशी ऐकून तरी घेशील की हो नाही? ऐकते हा. अगं मावशी लग्नाला लागतात हार आणि तुरे. माझा श्रीखंड गाऊन या रसिक प्रेक्षकांच्या काळजात पडतील घरे. रसिक पक्षी लिहितात ना. हो मावशी. हो ना. अगं हे सुंदर अशी समोर ये बघू. काय लागते? मी आले. काय मावशी आले. मावशी अशी काय करते? मावशी काय करते बाई? तू ना काय मावशी आले. मावशी तुम्हाला बोलायला मी आले. हा अशी बोल ना. मावशी तू बोलवलं म्हणून मी आले. हा आता बोल काय म्हणते? काय बोलू सुंदरा तू कोणता माल घेऊन आलेस? मावशी सांगू? अगं सांगू काय सांगू? बघा मावशी. अगं काय मावशी? बरं मावशी सांगते ऐका. सांग तर. तुम्ही पण ऐकताय ना? बायको कोण म्हणते तुम्ही पण ऐकताय ना? हो आम्ही ऐकतो. सुंदरा सर्व लोक ऐकतायत. ऐकताय ना सांग लवकर. बरं मावशी ऐक. खोक्यात खोका टीव्हीचा खोका. कसला ग? टीव्हीच ना. अगं मावशी पुढे आहे. हा
खोक्यात खोका टीव्हीचा खोका घेतलाय लोण्याचा गोला कुणीही चोका कुणीही चोका. अगं सुंदरा कुणीही चोका गेलीस तर लाईन लागली तर तो पुरी पडशील का त्यांना चोका माझी मला संदेश तसा आहे. हो हो सर माझे बघू. अगं राधे काय का मावशी? अगं तू कोणता माल विक्रीसाठी घेऊन आले? सांगू म्हणजे अगं सांगितल्याशिवाय मी तुझ्या म्हाळाची हरवणी देणार कशी? बघा ऐक तर. मग सांग तर बघू. आशीर्वाद घेते मातेचा, निरोप घेते पित्याचा. वा, वा, वा. राधे सुंदर आहे, हा. मग ऐक, आशीर्वाद घेते मातेचा, निरोप घेते पित्याचा, सुखी संसार आहे माझा. आणि मावशी डबा आणलाय बघ तुपाचा. एवढा तू सुंदर घेतलं आणि डबा आणलास तुपाचा ना दुसरा नाही ना कोणता? कारण राधे हल्ली दुसराही डबा धरतात म्हणून म्हटलं राज माणूस नाही का मावशी? नाही ना. हो. मग आता जाऊया का बाजारी? चल मग. मग चल लवकर. कसं आहे राजे कसली कुजबूज चालले? जाऊया का लवकर बाजारी? अरे मावशी आम्हा पोरींना विचारलं आणि तू काय घेतलं ते सांगितलं नाही. बघा चंद्रा ते सांगायलाच पाहिजे का? हो मावशी सांगायला पाहिजे. हो अशी म्हणते चंद्रा. हा हो. मग सांगू? हा सांग मावशी. बघा मी की नाही चंद्रा गरम गरम भाजीवर नरम नरम पाव घेतलाय बघ. काय पाव? हो गरम गरम भाजीवर नरम नरम पाव एक नंबर आहे माझ्या माळाचा भाव. चंद्रा सर्वांच्या माळाची विक्री करणे हा माझा एकच डाव. याला काय म्हणतात चंद्रा? म्हणजे सुधारित व्यवसाय. हा मावशी खूपच छान. सुंदर आहे ना? हो मावशी. जाऊया ना लवकर बाजारी? हा ठीक आहे मग जाऊया. चल लवकर. हॅलो अनिल नारायण पाटील यांच्याकडून गणपती सीन आणि नृत्य कलेसाठी 501 रुपयाचा मालूम आलेला आहे. तसेच
once more. नंद
होते कौशलगरी आरोळे देवताला कल्लोळाले आरोळे देवताला कल्लोळाले आरोळे देवताला कल्लोळाले गोड गीत गाऊया ताल चिलगार करूया गोड गीत गाऊया ताल चिलगार करूया कल्याणो विवाहे गाऊगा बाजाये तारा तारा येळा तारा चंद्रा मेळोने बाजारी तारा तारा येळा तारा चंद्रा मेळोने बाजारी तारा या सृष्टीचा पालन करता तो मीच त्रेतायुग संपता सृष्टीचा नाश होऊ लागला स्वर्ग पाताळ आणि त्या पृथ्वी लोकांचा दुष्ट कंसाने छळ मांडून ठेवला होता मग सगळे पृथ्वीसह सगळे देव मिळून श्री हरी विष्णूची आराधना केली विष्णू प्रसन्न होतात पृथ्वीसह सगळ्या देवांनी वचन दिले मी मथुरेत 8वा अवतार घेईन तुम्ही श्री कृष्ण भगवान बोला कुंडली गवर्देव काय करणार कशी त्या दुष्ट कंसाची खोड मोडायचे हेच काय कळत नाही पण आले लक्षात आज मथुरेच्या बाजारात गवळ्यांनी काटकाट करून चालले त्यांना करता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे ही कामगिरी मी न करता म्हणजे जोडीच्या सुधा व पेंदा यांच्यावर संपवतो परंतु त्यांना हाक मारून पाहतो अरे सुदामा अरे पेंदा आशीर्वाद असो काय बोलण्याचे कारण एकच आहे सर्व गवळणी मिळून मथुरेच्या बाजारी चालल्यात त्यांना जाता आपल्या गोकुळात राहिला पाहिजे ही कामगिरी न करता तुम्हा दोघांना संपवतो येतो मी ठीक आहे सुदामा अरे देव तुझ्यावर काय बोलत होते रे देवाने कामगिरी सांगितली ऐकलीस ना देव बाप्पा तर तुझ्याशीच बोलत होते ना अरे काय म्हणतोस काय अरे हो एवढा जवळ असून तुला आवाज नाही आला देव तर तुझ्याशीच बोलत होते अरे म्हणून मी लक्षात माझ्याजवळ नाही बोलले पण तुला एवढा आवाज आला नाही काय सांगितले ते मला काही समजलंच नाही काय म्हणतोस काय हो बस सांगतोय देवाने कामगिरी सांगितली कोणते 16,360 हा गोपिका थाट माट करून मथुरेच्या बाजारात चालल्या आहेत त्यांना जाता आपल्या गोकुळातच राहायला पाहिजे ही कामगिरी आपल्या दोघांना आपल्या सांगितले दोघांना सांगितले ही कामगिरी आपल्या दोघांना सांगितले मग आपण दोघांच झालेत ना आपल्या दोघांना मग ना कोणाला फक्त तुला अरे म्हणजे माझ्या सांगितले म्हणून मला बोल. काय म्हणतोस काय माझ्या काही कामगिरी झेपायची नाही अरे मग तू काय करणार मी आल्या पावली परत जाणार कुठे? गोकुळात काय म्हणतोस काय होय मग मी आपला चाललोय गोकुळात अरे कुठे मी गोकुळातच चालतो कुठे? मला कामगिरी काय व्हायची नाही मी म्हणतोस चाललो काय? मी चाललो अरे सुदामा चेपल्या रे चेपल्या अरे चेपल्या रे चेपल्या अरे सुदामा काय झालाच रे सुदामा चेपल्या रे चेपल्या अरे काय छपल्या अरे 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 वाट लागली वाटतोय चेपल्या रे काय छपल्या थांब थांब आधी जागेवर आहेत काय बघतो आधी बघ, आधी बघ चेपल्या रे चेपल्या
आहेत ना रे. अरे या दोन गोट्या झाल्या चपल्या. चपल्या मला कमी आहेत काय? हे घ्या, ही एक एकान घ्या, ही एकान घ्या. भांडण करू नका. हा हव्याकडे परत माझ्याकडे मागून घ्या, परत याच्यात काढून दे. आणल्या तरी किती? अजून दोन आहेत, तुझ्याकडे पण दोन आहेत. माझ्याकडे दोन आहे मग तुझ्या दोन गेले आता कुठे राहतील? मागच्या उचलून आणि माझा चपल्या 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 जोरात नाही रे चपल्या. ते जाऊ दे आता चपल्या ते चपल्या. पण या आता कामगिरी आपल्याला सांगितली या तुझ्या होणार काय? माझ्या तर कामगिरी काय व्हायची नाही. काय म्हणतोस काय? होय तुझ्या नाही होणार, माझ्या नाही होणार, पण करणार कोण? तुला आयडिया आहे काय कसली? म्हणजे त्या गवळणी अडकवायचे आहेत ना. अरे होय माझ्याकडे आयडिया आहे. कसली सांग बघू. बघा पटणार काय तुला? अरे पटणीचा धर होण्याचा सोडून देव. तिथं खाली फळशीवर जायचं आणि काय करायचं? असा भला मोठा बाण घालायचा, दगडीची तूट. हा हा आणि त्याला एक कोण लावायची. त्यामध्ये असा बंगारा ठेवून कोण लावायची. कोण लावायची आणि डोंगरावरनं गवळणी खाली येणार ना. बरोबर आहे. गवळण आली गेली आत. आली गवळणा गेली गेली आत. आली गेली. अरे येड्या तर मासा आहेत काय? तर काय मासा आहेत का त्या गेले इंदीत? ना ती पण नाही पटायची. अरे पटणार की असं तर काहीतरी बोल ना. कामगिरी करायची तरी कशी? राहू दे. मग तुझ्या जोडीचा कोण आहे काय? अरे माझ्या जोडीत आहे पण आता नाही रे. असली कामं काही तर करत नाही रे. अरे बोलून तरी घे. केलं तर केलं. असला तर बघा. बोलून घे. तुझ्या जोडीचा असला तर बघ आता नवीन तरुण पिढीचा. नाही रे बघ असं रे कुठे असं बघ. आंब्या बिंब्या चालला असेल बघतो बघतो. बघ आवाज मध्ये जोरात हा. अरे बापरे रे. काय काय? अरे आवाज येतो. आवाज सगळं मागे जातो. अरे बेमीच्या डेटापासून. अरे असा आवाज दे तरच आवाज पुढे जाईल ना. परत बघा परत बघ. हा. अरे वाकड्या. काय रे? कुठे गेला? जवळपास नाही रे तुझे. अरे वाकड्या. हाय हाय हाय. अरे तो बघणार रे कुठं? बाई बाई. अरे वाकड्या. अरे लवकर ये लवकर ये. लवकर ये. माझ्या जोडीच्या सुदमाने हाक मारली प्रेमाने. माझ्या जोडीच्या सुदमाने हाक मारली प्रेमाने. आलो रे दोमारे. आलो रे दोमारे. माझ्या जोडीच्या सुदमाने माझ्या डोळेच्या गोदामाने माग मारले सुद्धा मागडा डोबे आलो रे दोमाने. सुद्धा मागडा डोबे आलो रे दोमाने. जोडीच्या दुधामाने माग मारले प्रेमाने. माझ्या जोडीच्या दुधामाने माग मारले प्रेमाने. सुद्धा मागडा डोबे आलो रे दोमाने. माझ्या
मागास रे खापा जाता माझ्यावर धबाकली थांबले अरे बापऱ्या अरे बापऱ्या गाय आणलीच बरी आहे पण मला तिचं दूध काढून देशील काय रे ए बाबा तुझ्या जमलं तर बघ मला काय नाव म्हणून बघ बघतो या धरून ठेव तांब्या घेऊन येतोय तांब्या हा? थांब हो माझ्या काय धमाकली केवढ्या मासे सांगत होतो माझी काय धमाकली हात लावू नको स्वतःला कुठला अरे बाकड्या दूध कुठे गेला हा बघ दूध गेलंय हा बघ लाट मारते घे आपलं दूध ती गाय जे माझ्याकडे नको उद्या बघा माझी काय धमाकली ते बांधून येतो बांधून ये आपल्याला काय नाही का माहिती अरे येल्या काय धबाकली तुला काय सांगता इतकं नाही सांगेल इतकं नाही नाही. उठ ए पकड दामलाय काय सांगले गाय पण कशी ना रे पण तशी अरे काय अशी अरे हा अरे झोपणार आहे काय याला अरे वाटायला तसं नवं पण एवढं काय झालं काय काय सांगायचं नाही सांगायचं ना काय सांगशील आमच्या आम्हाला समजेल ना अरे हे काय सांगू अरे शांत काय नाही तर बघा ऐकशील ना बरं, ऐकायसाठी आलेला पण काय सांग लवकर अरे गेल्या माझ्या ना पावसात गोट्याला आग लागली अरे पुण्याला अरे वताल्या खाली काय बघतोय अरे तू तर म्हणतो माझ्या गोट्याला आग लागली. काय डोक्यात बसाय का माया काय म्हणतो काय हा? अरे गेल्या गोटा म्हणजे तुला सांगतो आल्याला तरी मी घरीच होतो त्याची भाषाच कशी आहे काय पण काय अरे माझ्या वाल्याला आग लागली माझ्याला आग लागली पावतात तुला काय आलं? तुला असंच बोल ना मला तू बोलतो माझ्या गोट्याला आग लागली. पण त्याला मतात म्हणतात पण अरे तुला त्याच्या भाषेत वाटा बरोबर आमच्या भाषेत वाडा बरोबर अरे गेल्या पडशील बोल त्या पावसाने माझ्या गोट्याला आग लागली हा मग काय सांगू तुला काय सर आणि एवढी माझी गडबड झाली फार मोठी गडबड झाली रे. वाट्याला आग लागली म्हणजे गडबड होणारच ना मग अरे गेल्या आग लागली म्हणजे अरे काय फुले थांबाला ढिल्या जात आलं नाही मग काय केलं अरे चाली बाजूला चारही बाजूला आणि सगळ्या माझ्या गाई गोट्यात मग काय केलं पुढे अरे झाला तरी मी कसा आत्महत्या बरोबर चारी बाजूने आग लागली म्हटलं की जाणार जायचं कसा मग अरे 2 मिनिटं आणि मी तिथं बसलो हा आणि विचार केला
तेव्हापर्यंत ठरली अख्खी. बरोबर आहे भेटणारच ना. अरे एवढ्या डोक्यात तुझ्या आलं कसं रे ह्याच्यात? आलं बसल्यानंतर हा माझ्या ध्यानात आलं. तुझ्या ढेंगात आलं. हा माझ्या कमलेत वैती. काय अरे काय म्हणतोय काय? अरे माझ्या कमलेत वैती. पोयती मग तसंच म्हणतोय ना. मग पुढे उलट गेट गेला आणि हाती गावाला दात मारली. म्हणजे माझ्यावर अरे हवाईवर आवडीवर. अरे कवाडी असणार कवाडी. आणि दात मारल्या बरोबर हा त्या आता हात गेलो का नाही. पडशील पुढे. पुढे पुढे बघ पुढे बघ. हा. त्या हात गेल्या बरोबर हा. चालली व्हायची हा. आणि सगळ्या गायींच्या माना आपल्या सगळ्या गायींच्या माना कापल्या. माना कापल्या आणि लेक एकाला करतोय काय? करतोय काय? गेल्या माझ्या हाताचा तिचा धोम झाला. तर बरोबर आगीमध्ये घुसलास ना. एवढ्या आगीत घुसायचं म्हणजे काय साधी सोपी काम आहे काय? अरे गेल्या हाताचा माझ्या धोम झाला. त्याचा ते सुटलो काय म्हणतोय? त्याचा सुटलो तिथनं हा आणि गालवाल इथे खाली येऊन बोललो टिकला चिकला. तेवल्या एक आधी गेली. मग ते भावा बोलतोच का? अगं म्हटलं आधी काय सांगू तुला. मग ते भावा झालं तरी काय? म्हटलं अगं काय सांगण्या इतकं नाही. बरोबर आहे. त्याला मात्र सांगणार तरी कसं काय? सांगणार? बरोबर माणसाला कसं सांगणार तू? हा, हा. अरे तू पुरुष मंडळी ती बाई मंडळी. मला ते भावा काय तर सांग. हा म्हटलं सांगतो आधी तुला. म्हटलं माझ्या तिच्या हाताची साला गेली. काय म्हणतोय हा? काय? आणि गेली पुढे काय आलं? मला म्हणते भावा आता काय चिकला बोलू नको गालबाल हा. मला मी येते आणि घरात आलो. मला म्हणते इथं आडवा हो. तुला झोपायला सांगितलं? आडवा हो. मग काय उभ्याने सांगितलं इथं मला म्हणते आडवा हो. हा, आडवा झाल्या बराबर. म्हणते भावा झाला थांब. हा. घरात गेली आणि येवलं ध्येयाचा वाटतं आणला. अरे मजा झाली रे. हा मग पुढे येवलं ध्येयाचा वाटतं आणल्यावर सगळं माझ्या हाताला लावलं. तुझ्या अंगाला लावलं. हा. त्याला लावला. आणि येवलं झालं होतं हा ते हात धुवायला गेली तर माझा काय झाला तुझा जीव राहीना. हे बघितलेलं ना. पाणी तुझलं झाले बरोबर. पटकन उचलला आणि पटकन गेला त्या तोंडाने वाट मानवा. लागली. अरे पण एवढी कशी काय? हा? कशी काय? अरे काय चांगला गेले तर तू नाव होता. काय म्हणतोय? हा. मावशी तुला गंडवलं. मग? ये रे हा. तू आम्हाला काय वेडा समजलास काय? म्हणजे हा? म्हणजे झालं तरी काय पावसाने कधी काय गोट्याला आग लागते? याला कुठला म्हणजे कुठला पाऊस म्हणता ना मग आता पेटतो ना. हा बारका पोरचा पावसात होतो. गोट्याला आग लागतो. मग तुला पण वाटला अरे आम्हाला वाटलं. या वरच्या बाबाला आग लागली. काय पडलं मग काय हा? आणि ये रे हा. काय? काय आम्हाला खुला समजलाय? नाही काय येडा समजलाय? झालं तरी काय या गायीच्या माना कापल्यात आणि हितवर कशा आणल्यात? काय डोक्यात पडला का काय हा? अरे एवढ्या गाई थोडीपर्यंत चालल्यात त्याला चालल्या कापल्या. अरे दहावी कापला आणि येड्या. हा म्हणतो माना कापल्या. माझ्याने मानवच भेटते ना. मागला असेल पण आम्हाला असं कसं अर्थ करून सांग ना. बरोबर तुम्ही मला विचारलं हुशार आहे हुशार आहे. हा? बरोबर. अरे मुलाम्या, पहिले सांग मला ते जाऊन द्या लागलं बरोबर आहे. मला दे ना. बरोबर. मग एक मला सांग मला लोलवलो का तुला त्याला लोलं लवलं गेलाय. हा? तुला आम्ही बोलवलेलं आहे. काय म्हणतो काय होय. त्याचं मी म्हटलं ना. हा. मग गोकुळामध्ये देवबाप्पा आले होते. काय म्हणतो तुझा ए खाली पडशील. अरे बाबा भात कुठे अरे ते गोकुळामध्ये आहे. तू काय म्हटलं आले होते म्हणून मी फुलं बघायला गेलो. अरे वेड्या इथे आले होते. ते आले होते आणि आपल्याला कामगिरी देऊन ते गोकुळामध्ये गेले. मला कसं नाही भेटलं. अरे तू लेट आलास ना. महिकाने गेलं काही का नाही गेलं. अरे ते गाडी वगैरे घेऊन येणार तुला कसं भेटणार? हा. आणि आपल्याला कामगिरी सांगितले होती ए सुद्धा सांग. अरे हा कोणती करता काय ह्याला किती सांगणार? सांग लवकर. पण आपल्याला कामगिरी सांगितली 16,360 गोपिका. म्हणतो देवबाबाने कामगिरी सांगितली. देवबाबाने काम अरे सांगायचं जे मला ऐकायला येतं. मी सांगू का? मी सांगू. हा 16,308 गोपिका मिळून. हा अरे तुला सांगतोय. लोक बघू त्याच्याकडे बघ. हा. तुला सांगतोय. सांग ना. 16,308 गोपिका मिळून होते त्या बाजारी चालल्या आहेत. त्यानंतर आपल्या गोकुळातच राहिले पाहिजे. आता ते जाऊ दे ना माझ्या बाबांना काय
नाही देवांची कामगिरी आहे. देवांची आहे म्हटलं की ते दोघांची आहे की काय? अरे आम्हाला नाही जपली म्हणून तुला तुला बोलवलं. बोलवलेलं ना, होय. मग तुला कशाला बोलविला? आणि ही देवांची कामगिरी आपल्याला करणं गरजेचं आहे. काय म्हणतोस काय? हो बघ. अरे गवळणी बघायचे काय? अरे झाडते नव्हते. हे बघ त्या माझ्या डावीच्या टोकाकडे बघ. बाबा बघतोय का रे? आहे रे? अरे या टोकानं दूर आला. अरे मी मला पिचकारी कोणी मारला? हे बघ हे माझ्या टोकाकडे बघ. ते भोकाकले? रे दादूच्या टोक आहे ना हा हा. त्याच्याकडे बघ. ही जशी हे जसे टोक फिरेल ना तशी तुझी नजर फिरली पाहिजे. त्याच्याकडे बघतोय ना. हा बघ. अरे बघा ना रे. अरे सुद्धा करतोय काय? काय रे? इकडे मागं कोणत्या गोष्टी आल्या रे? काय म्हणतोय? कसं वाटतंय कसं काय? अरे वाटतंय ना वर गेले मी. घरी काय म्हटलं घरी? अरे मी हा समजून ना चुकलं चॉकलेट काय म्हणतोय का? अरे मला खायला काय लागलं? हे सुदामा काय रे? अरे आता कामगिरी करशील ना? आजी? म्हणजे करली. अरे त्यांच्याकडे दही दूध तूप लोणी काय म्हणतो तर आपल्याला खायचं. तू म्हणतात कधी घेते आपल्याला नाही येत अशी रंगी झाल्या. अनंत पाष्टे हौशी कलाकार यांच्याकडून मावशीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक ठिकाणी आलेला आहे. त्यांनी मावशीचं नाव घ्यायचं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे हौशी कलाकार उत्कृष्ट मावशी सतीश किंजलकर यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक ठिकाणी आलेला आहे. विनेश किंजलकर हौशी कलाकार यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. मावसे पहिलं नाव अनंतजी पाष्टे साहेबांचं घ्यायचं आहे. राजाचं राजपण आज पण आणि उद्या पण. राजाचं राजपण आज पण आणि उद्या पण. अनंतराव तुमच्यासाठी मावशीचं काय पण. विनेश किंजलकर तांदूळ दिवतानी मिळतात 7 खडे. तांदूळ दिवतानी मिळतात 7 खडे. विनेशरावांना आवडतात बटाटे वडे. तसेच पार्क राजेश करंडे यांच्याकडून गौरवणीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक ठिकाणी आलेला आहे. प्रतीश चंद्रकांत करंडे यांच्याकडून गौरवणीसाठी 201 रुपयाचा पारितोषिक ठिकाणी आलेला आहे. दीप अंकित पाष्टे यांच्याकडून गौरवणीसाठी 200 रुपयाचा पारितोषिक ठिकाणी आलेला आहे. ओमकार करंडे यांच्याकडून गाईच्या सीनसाठी 201 रुपयाचा पारितोषिक ठिकाणी आलेला आहे. जयश्री बाबू पाष्टे यांच्याकडून गणपती सीनसाठी 100 रुपयाचा पारितोषिक ठिकाणी आलेला आहे. दीप अंकित पाष्टे गाईसाठी 100 रुपयाचा पारितोषिक ठिकाणी आलेला आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे श्री गणेश कृपा नमन नाट्य मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे उदाम्या हे वाटल्या या म्हणतो ओलानी बघ कुठल्या काय म्हणतो काय त्यांच्याकडे दही दूध तूप लोणी सर्व काही आहे. काय म्हणतो काय जेवण जेवल्या काय आणि ते आपल्याला घ्यायचंय. हा हा. मग कसं गेलं तर तू जाऊन येतोस काय? ते अंदाज आहे ना. अरे पण काय विचारलं तरी काय यांना अगं राजे तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे? असं विचारू हो, घरी जायचं कुठे? ए राजे अरे तू जायचं कुठे त्याला म्हणतोय काय? उगला मग. अरे वेड्यासारखं काय मध्ये मध्ये येत आहे. मध्ये मी मध्ये आलोय तुम्हाला ओळखलाच नाही. आम्ही तुला ओळखलेलं नाही बघ. काय म्हणते काही हो, तू वेड्यासारखं बघ. मध्ये येतोय आणि काहीही बोलतोय. तुम्हाला ओळखलाच नाही. नाही आम्ही तुम्हाला ओळखलेलं नाही. काय ओळखलात नाही. अरे 10 वेळा बोलली बघ. तुम्हाला आम्ही ओळखलेलं नाही.
मी कितना जाऊ द्या चौकीचा. हॅलो, के बॉईज नितीन किंजलकर, हौशी कलाकार साऊंड सिस्टीम यांच्याकडून मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. या नावासाठी 101 रुपयाचं पारितोषिक ठिकाणी आलेलं आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे नितीन किंजलकर. केळीचे पान टनाटना फाटले, केळीचे पान टनाटना फाटले. नितीन रावांचे नाव घ्यायला लय भारी वाटले. हॅलो, प्रेरणा आनंद, प्रेरणा अजित कडून गौरवण्यासाठी 100 ठिकाणी आलेला आहे. बक्षीस दात्यांचे मंडळ आभार. धन्यवाद धन्यवाद. अरे उद्या त्या गौलीने काय ऐकत नाही आपल्याला. आपण तिघेही जाऊया. काय चालूया. आली गोकुळातून जाणार मथुरेला. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. कुठून गेली तरी आम्ही श्रीकृष्णाचे ते उभे आहोत. श्रीकृष्णाचे सोमवारी असाल माझ्या देवांना इथे पाठवून द्या. आम्ही तुम्हाला ओळखत नाही. म्हणते काय अरे ती काय बोलते माहितीये का, देवाने ते पाठवून द्या. मग आम्ही काम करतो, आम्ही दोघे जातो आणि देवाने ते पाठवून देतो. मी पण येतो. तू आधी यांना पहिलं बसून घे. ओके देवाला पाठवून देतो, पण ह्या चांगल्या बसायला हवे. राधे मी चालून चालून जमल्या. तू थोडा विश्रांती घ्यायला सुद्धा ना. ए वागड्या, आम्ही जातो. आम्ही जातो. एकटं थांबू. सगळ्यांवर तूच लक्ष ठेव. आणि आम्हाला धावत देते ती. आता तुझीच कामगिरी आहे. आणि देवाने आम्ही पाठवून देतो. हॅलो, आणि जवळ ये. हे काय म्हणते तू ऐकलं? या बोली वाटल्या तू काय बसत आहे? मला बसता येत नाही बघ. काय सांग धरले तुझे? मला बसता नाही येत. बसता येत नाही? हो. आली कधी? आली कशी म्हणजे आलंच आली. माझे काम करतील काय? माझं करतील? काय मग बघ माझ्याकडे तंबाखू आहे, काच आहे, सुपारी आहे. तुझ्याकडे पान दिशी काय? जवळ दिसतोय. बाबा तिथे चल. मला बसता येत नाही बघ. बसतेच नाही ना. मी बोललो ना. तू बसतेच नाही मला ना. नाही बसणार. बस, बस. अमित पाष्टे आजचे नवरदेव यांचं मावशीने नाव घ्यायचं आहे. या नावासाठी 100 रुपयाचं पारितोषिक ठिकाणी आलेलं आहे. मावशीने नाव घ्यायचं आहे अमित पाष्टे. बाजारातून आणले गाजर, बाजारातून आणले गाजर, त्याचा बनवला हलवा. बाजारातून आणले गाजर, त्याचा बनवला हलवा. अमितराव, तुमच्या पहिल्या बायकोला घालवा, नंतर ह्या मावशीला बोलवा. हौशी कलाकार रोशनाई शेट्टी, लक्ष्मण जवरत यांचं देखील मावशी नाव घ्यायचं आहे. या नावासाठी त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक ठिकाणी आलेलं आहे. पाण्याला जाताना चिखलात रुतला पाय, पाण्याला जाताना चिखलात रुतला पाय. लक्ष्मणराव
कुठे दिसत नाही पिऊन गटारात पडले की काय? ज्याने ज्याने आमच्या कलेचं मोल बक्षीस रूपात केल्या सर्व बक्षीस दात्यांचे श्री गणेश कृपा नमन नाट्य मंडळाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुद्धा मला सांगितलेली कामगिरी पार पाडलेली दिसत नाही. आपणच गेल्याशिवाय स्वर्ग पाताळ काही दिसणार नाही. राधे, आलीस कुठून आणि जायचे कुठे? आम्ही गोकुळातून आणि जाणार मथुरे बाजारी. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गातला एक मार्ग येथे श्रीकृष्ण देव काय आहे. तुम्ही करू श्रीकृष्ण भगवानाचा तर तुमच्याकडे काय ओळख असेल ना? काय राधे? ओळख माझी दे तो खरी गरा दे, ओळख माझी दे तो खरी देवकी संग मुरारी ओ गोकुळात विराजी हरी ओ ओळख माझी दे तो खरी गरा दे, ओळख माझी दे तो खरी. राधे हे खरोखर देव आहे. आपण त्यांना शरण जाऊया. मला रजा आहे.
मनमोहन